हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. समाधिस्थ मूर्तिं बसे ज्ञानदेव मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी अश्वासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य देहुनिवासी पांडुरंग चरण शिवासकर तुकोबार यांचा चार चरणाचा साधा सरळ एका नात्याचं वर्णन करणारा अभंग सभेसाठी निवडला. कारणही तसंच आहे. सौभाग्यवती स्वर्गवासी अनुसयाबाई रामोजी लोंढे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त थाटलेला हा अट्टहास त्या आईचं काय भाग्य असेल, आईचंच म्हणावं लागेल. कारण एवढी गोड संतती जन्माला येणं, त्यांचे तीनही पुत्र ज्यांनी त्यांच्या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम इतका भव्य दिव्य अशा पद्धतीने साजरा केला. पैसा सगळ्यांकडे आहे माऊली, पैसा नाही असं कोणी नाही जगात. सगळ्यांकडे पैसा. आज कोणीच उपाशी मरत नाही. सगळ्याकडे भरमाप भरगच्च पैसा आहे. फक्त प्रत्येकाला अक्कल नाही की पैसा कुठं खर्च करावा. आणि ज्याला अक्कल आहे त्याचा कार्यक्रम इतका सुंदर आहे हे लक्षात ठेवा. पाठीमागचे पटलं तर टाळ्या वाजवीत जा. त्याला अजून तरी सरकारने जीएसटी लावला नाही, अजून तरी मोफत आहेत टाळ्या, वाजवीत जा. कायम लक्षात ठेवा. तुम्ही कीर्तन ऐकायला आलाय, तुमच्याकडे बघून असं वाटायला तुम्ही माझ्या कीर्तनाला नाही माझ्या मातीला आला हो काही. कारण कीर्तनाला आलेली माणसं आनंदी असतात. तुमच्याकडे बघून वाटायला अख्ख्या महाराष्ट्राचा कोरोना एकट्या ह्या तुमच्या मंचावरच पडला काही. जरा आनंदी राहा, तोंडावर जरा हसू राहू द्या. अजून थोडा विको कमी आणि आवाज काढायचा. म्हणजे ऐकणाऱ्यांना जे बोलतोय ते एकदाच ऐकू, म्हणजे रिपीट द्या. थोडासा विको कमी करा फक्त. विठाला माऊली सोप्या भाषेत सांगतात. नाम संकीर्तन साधना पै सोपे जळतील पापे क्षणवांतरीचे. हा नामस्मरणाचा सोहळा याच्यासाठी इथे ठेवला आहे. त्याचं कारण आहे म्हणती जेवाच्या तया मोक्ष योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंबध. नाही त्या गोष्टीच्या भानगडीत पडण्यापेक्षा साधा सोपा परमार्थ ज्याला करता आला आणि भगवंतापर्यंत पोचता आलं, मोक्ष मार्ग सापडवता आला, त्याचं साधन म्हणजे संकीर्तन. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप. म्हणजे इथं आलात ना की सगळं विसरायचं. एखाद्या गायनाचार्यांनी सुंदर आरोह अवरोह गायला, दादा वाजवा टाळी. मृदुंगाचार्याने एखादा सुंदर बोल वाजवला, अरे वाटलं तुम्हाला सुंदर वाजवलाय, वाजवा ना टाळी. अरे कीर्तनकाराने एखादं सुंदर वाक्य सांगितलं, कुणालाच पटलं नाही, तुम्हालाच पटलं, शेजारच्याची वाट बघायची, कवा ती वाजवीन पुन्हा मी वाजवीन, तू वाजवती. आणि काही काही मूर्ख कळलं नाही तरी वाजवतात का तर शेजारच्यानं वाजवली. तुला कळलं तर वाजव, उगा शेजारच्यानं वाजवली म्हणून वाजवायची. कुणालाच कळलं नाही तुम्हाला कळलं, वाजवल्याशिवाय राहायचं. सगळ्याला कळलं तुम्हाला कळलं नाही, गप्प पडायचं, वाजवायची. टाळी वाजवणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दाद ताली से होती है. काही तर वाजलीच पाहिजे. काही काही धटकुले वाजवलेच नाही.
ते कीर्तन झाल्यावर शेजारच्याला म्हणणार हं एवढी पोरगी बोंबलत होती पण पट्ट्यानं वाजवलीच नाही. Attitude! खाता कशा सांग रे. ज्या तुकोबारांनी परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण केला ते तुकोबाराय म्हणतात. मज पामरा काय थोरपणा पायीची वाहन पायी बरी तुकिया झालासे कळस तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ ते तुकोबाराय म्हणतात. कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसे. तेव्हा कोण आहे रे मी. कुणब्याच्या कुळात जन्मलेला साधा माणूस एक माझ्याकडनं गाथा काव्य रचना शक्य आहे का रे. पण तेच तुकोबाराय अभंग संस्कृत मध्ये लिहितात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाश. लोक म्हणजे तुम्ही म्हणले तुम्हाला जमत नाही मग हे लिहिलं कुणी. तुकोबारायचा प्रामाणिकपणा बघा. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. मी नाही हो चालून की मंजुळा बोलत तसे बाने शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी वेगळाची चालून की मंजुळा बोलत तसे बाने शिकविता धनी वेगळाची शिकविता धनी साळुंकी मंजुळा बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची. मी नाही हो तुम्ही नाही अहो मी नाही मग हे त्याच्या कृपेने चाललंय सगळं ठीक आहे. लोक म्हणले जगद्गुरु हो तुम्ही एवढे साधे समंजस इनोसंट राहिला जमतं कसं. तुकोबाराय सांगतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षत्वा बंधन हे कशाच्या हातात आहे. इट्स ऑल डिपेंड ऑन युअर माइंड पीस ऑफ माइंड. जर तुमचं मनच शांत नाहीये तुम्ही काशीला गेला काय वनरशीला गेला काय योग केला काय नियाग केला काय तप केलं काय मोक्ष नाही. पण साधे समाधानी राहा मोक्ष जागेवर आहे सदा. एवढं सोपं आहे. मोक्षत्वा बंधन आपल्या हातात आहे आपल्या मनावर आहे. पण आहे त्या क्षणाचा आनंद घ्यायला शिका. फार अवघड करू नका. तुमचं आमचं कसं झालंय कर्म झालंय कमी दिखावा झालाय जास्त ज्ञान झालंय कमी अहंकार झालाय जास्त. नामदेव राय सांगतात लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे उडत चिमणी चरत चाले तिचे वाटे एवढे डोळे. चिमणी केवढी काय सिरसमच्या चिमण्यानो चिमणी केवढी बाया तुम्ही हात का गेला आहात ना तुम्हाला चिमणी चिमणी माहिती चिमणी बाईची जात लय उलटी मारायची. बोल म्हणून तिथं कधी बोलत या बाबाच्या जिंदगी गेल्या बाय ग तुझ्या पाया पडतो ग तरी बायका बसली हित तो बोलत नाही. अजून पान उतारा करून घ्यायचा नसून तर बोला. चिमणी माहिती माय चिमणी माहिती चिमणी केवढी एवढी वाटी केवढी एवढी एवढ्या चिमणीचे एवढे डोळे असतील. पाहिलेत तुम्ही पाहिले दादा शक्य आहे का. नामदेवराय म्हणले वाटी एवढे डोळे अहो राळ माहिती राळ राळ आमच्याकडे राळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही पण बगरी सारखं असतं. राळ किती फुगवलं गाडग्या इतकं होईल गाडग्या इतके राळे. लोक म्हणले संत येतो तुम्ही खोटं बोलता. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती लटके जे बोलती त्याचे वंशज नरकात जाती. खोटं बोललं तर कोळच्या कोळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात आमची नाही. अहो मग खरंय मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरली पिले 12 हत्ती आणि व्याली कोण मुंगी. पण हे कळायला सुद्धा तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नाही महाराज बरं का. हे समजायचं एवढं सोपं आहे का. नामदेवरायचे कुठं अभंग कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळणार नाही दादा. पण साधा परमार्थ करा. सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला. हे पुस्तकी ज्ञान कामाचं नाही दादा. आमच्या परमार्थात सांगतात सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचे. पुस्तक वाचून जी शहाणी झाली ना त्यांना खोकड म्हणतात. माझे ज्ञानोबराय कुठल्याच विद्यापीठात कुठल्याच संस्थेत नव्हते पण माझे ज्ञानोबराय ज्ञानियांचा राजा आहे. कारण आहे 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवान सांगतात मनुष्य नाम सहस्रेषु परमार्थ हा प्रारब्धावर अवलंबून असतो आणि माझ्या ज्ञानोबराय उपजतात ज्ञानी आहे त्यांचं प्रारब्ध प्रबळ आहे म्हणून आज त्या ज्ञानियांचा राजा आहे. परमार्थ फक्त वयावर आणि अनुभवावर अवलंबून नसतो. आता काय काय माणसं मलाही म्हणतात एवढी एवढीच आहे लयच उड्या मारी ती पुरगी म्हणून हिला तार काय त्या
अरे पोरगी म्हणून जर तारखा असत्या ना दादा तर काही कमी नाही बरं. बोलणाऱ्याचं तोंड लय बेकार, लय भंगार लोक दादा. कीर्तन झाल्यावर म्हणणार हा ताई तुमच्यासारखं कीर्तनच कुणी करीत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या मोबाईलला तुमचंच कीर्तन असतं आणि कीर्तन झालं की तोच शेजारच्याला म्हणतो हे हीच ती बिग बॉस वाली. लय बेकार दादा लोक. तोंडावर गोड बोलणार आणि पाठीमागं खोट बोलणार असल्या जाती त्या. मी म्हणते तोंडावर शिवाय द्या पण पाठीशी चांगलं बोला, तुमच्या कर्माचा भाग आहे तो. म्हणजे आपलं कसं आहे नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावताना मायबापाला घराबाहेर काढता. असं कसं परमार्थ करता? 10 दिवस गणपती बसवता आणि बुडवताना शांत व्हायला लावता. असं कसं परमार्थ करता? नवरात्राची उपास करताना दसऱ्या दिवशी बोकड कापता. पावली का आंबाबाई तुला? बघा परमार्थ. म्हणजे शेंद्रानं पिवळा केला देव तुम्ही मानता आणि तुमच्या आमच्यातला देव ना करता. असा कसा परमार्थ करता? मी कीर्तन कराय तरी सांगते देव कधीच दिसत नाही, कधीच नाही. तुम्ही मियालात तरी देव दिसणार नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. सिद्धता आहे. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. गेलतो हो बघायला. शंकराचार्य वर्णन करतात देव आहे कुठे? करा रविंदे वटस्य पत्रस्य पुटेशशानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. देव आहे. चाललेला पाऊल देव आहे, घेतलेला नाम देव आहे, हल्लेला झाड देव आहे, अरे सुटलेला वारा देव आहे, उगवलेला सूर्य देव आहे. माऊली सांगतात सर्वागटी राम देहा देही एक भरला गणदाट देवरंडला नाना परी भरून उरला. देवा हे हृदय मंदिरी विठ्ठल जळी स्थळी भरला. रिता ठाव नाही उरला जिम्या दृष्टीने पाहिला. देव देव आहे. जिकडे पाहावं तिकडे जे जे दिसे भूत तेथे मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊली सोप्या भाषेत सांगतात. शोधायच्या भानगडीत पडू नका रे, कधीच सापडणार नाही. नाही तुम्ही आम्ही परमार्थ केला खरं, पण आपलं कसं आहे महाराज इमानदारीनं सांगा. माय माऊल्या बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे करतात? पाठीमागच्या माय माऊल्या तुम्ही जागे आहे का? माझं निम पाकिट तुम्हाला देते का पाया पडतो तुमच्या. पण बोलच बोला गे. असं बी आपल्याला घरात कोणी बोलू देत नाही. हे तर मी चान्स द्यायला लागले. बोला की बोलच. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहात तुम्ही. संसाराचा भार तुम्ही तुमच्या खांद्यावर पेललाय. तुमचं सगळं बरोबर आहे ग माया, पण चुकतंय कुठं माहित आहे का? तुम्हाला तुमच्याच लेकराचं हित कळलं नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये असं कसं बोलता? अहो बघा ना, इमानदारीनं सांग माय, लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हरिपाठ देता का ग? मग काय देता ग? मोठ्यानं सांगा जरा काय देता? तोंड घेऊन म्हणते ती अजून महाराज. म्हणजे इट इज करेक्ट. हे बरोबर आहे. तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा तुम्हाला. मोबाईलचा परिणाम बघा. पोरांनो ताट बसा रे. ताट बसा. ताट. लोक हिअर. म्हणजे एखादा इंग्लिश मिडियमचाच असेल तर धोबी का कुत्ता घरकानं घाटका. त्याला मराठी येईना आणि इंग्लिश येईना. एक पोरग तर अभ्यास करून करून एवढं कन्फ्युज झालं. त्याच्या घरी मी गेली, म्हणलं पप्पा काय करतात? म्हणला स्वयंपाक करतात. म्हणलं मग मम्मी काय करते? म्हणला दाढी करते. मला दुसऱ्या दिवशी कळलं ती पप्पाला मम्मी, मम्मीला पप्पा म्हणायचं.
पिसाळली लेकर आपलं सोडून लोकांच्या पाया पडायची लय सवय आम्हाला. ताट बसा रे. हा माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या पोरांनो. मी काय सांगते, सॉरी तुम्ही काय ऐकताय? मोठ्याने बोला, काय ऐकताय? काय ऐकताय? हुशार आहे दादा पोरं. नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही, तेवढं तर माहिती आहे महाराज. पोरगी कीर्तनच करते. पटपट पोरांनो, या 2 महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं, पिक्चरचं नाव पोरांनो पटपट. हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा. गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं. सैराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव आपलीच आहेत ना. आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद आहे. एवढ्या कष्टाने आपण लेकर जन्माला घातली दादा. उपास तापास आहे की नाही. शुद्ध बीजापोटी फळे किती गोड आहेत दादा. परंतु पटपट मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली, आता कुणाचं नाव आला. जेव्हा भक्ती सतू माझ्याकडे मला, माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर तिला. आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू दे. ते फिटले की पूर्व महाराज, ते बिचाऱ्याचे हप्ते तटलेत अजून दादा. चूक तुमची नाही रे. 8वीचं पोरग 8वीचं माझ्या समोर मावा चढत होतं. म्हणे लाज वाटते का गाबड्या तुला, चडीतला पॅन्टीत यायचं तू मावा चढ. ती मला म्हणला, ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मांडपात. कीर्तन झालं ना, आता बॉम्ब लायचं नाही. तिथं ऐकते आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. काय बोलावं महाराज, समोरून त्याचा बाप आला. त्यानं चोळलेली माव्याची मग पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे बाळा, आत्ताच म्हणलं तर बापाला भेट नाही. हे म्हणलं बापाला भेंडातली आवलत आपण नाही, मग मागं का घेतली. म्हणलं ती आवलत त्यातली अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. आता बापाची इतक्या गुणाचा पोरग काय माळकरी निघणार आहे का दादा. छत्रपती पोटी जन्माला आले यात वाद नाही माझी माझी. पण विचार केलाय ताईसाहेबांची कुस किती बावण असेल. काय कुस होती महाराज माझ्या मासाहेबांची. धन्य धन्य थोराई शिवरायांची धन्य धन्य थोराई शिवरायांची आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरमानाचा मानाचा चीज आहे. मुजरमानाचा मानाचा चीज ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजव. उभा राहिलेले एवढं बोलून सुद्धा जे काही 2-4 वाजवीत नाहीत त्यांना सांगा. जे भारतात जन्माला आले, भारतात ते टाळ्या वाजवतील. आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची नाही. औलाद हितली नाही ना, कशी वाजवायची. आपल्याला सवय लोकांचा बाप सोडून लोकांच्या बापाचे तळवे साठायचे. अरे वाजवा. टाळी 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 टाळी. कशासाठी वाजवायचा इतिहासाचा टंका. कोण होत्या मासाहेब, कोण होते छत्रपती. अरे आठवा, 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. डोळ्यात देखत आई बहिणींची आबरू लुटली. अरे मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. अरे ऐपत नव्हती कुणाची, वर मान करून चालायची अवस्था आहे. कोण होता माझा राजा. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर खया खया नाचतोय. मुठभर मावळे खातात. बाजी मुरानबाजी तानाजी यासाची सूर्याची फुलाची कोंडाची भरताना मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर कोपडे सुर्वे स्वराज्य घडवायचा आहे.
नैऋत्य संस्थान राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17. पहिला किल्ला जिंकलाय तोरणा. होती मुघलांची सत्तात्यावी, तीन मुघलांना नव्हता गोल. होती मुघलांची सत्तात्यावी, तीन मुघलांना नव्हता गोल. होती जगाईला खरंतर झाला शिरपाच सत्तर. होती जगाईला खरंतर झाला शिरपाच सत्तर. पूजित महाराज हुजराबादाला मारा करी लहिरा, हुजराबादाला मारा करी लहिरा, हुजराबादाला मारा करी लहिरा. मानाचा चिरसाईला मुजरा मानाचा मानाचा मुजरा मानाचा मानाचा चिरसाईला हुजराबादाला मारा करी लहिरा, हुजराबादाला मारा करी लहिरा. मानाचा मानाचा चिरसाईला और हुजराबादाला मारा करी लहिरा. लईच भांडवल करी ती. अरे गरज नहीं जानी है. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही त्याचे, नशाही त्याचे. आज कीर्तन ठेवणार जरी लोंढे कुटुंब असलं, करणारी जरी मी असले, ऐकणारी जरी तुम्ही असलात, तरी हे घडतंय त्याचं कारण माझा राजा आहे. जर छत्रपती नसते ना, हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहिती का? जहापना, हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ही अवस्था तुमची आमची असते. खरंय म्हणा. मी पण कुणाला इतिहास सांगायला लागले? 500 हजारावर मतदान करणारे आपल्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपलं कसं आहे, माझी गाडी माझी 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 दाढी माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी. तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पेटू दे. अशा जाती आपण. आपल्याला देव देश धर्म काही घेणं देणं काही नाही मारत. जे आपल्यासाठी मेले ना, ते बिचारे वर बसून विचार करीत असतात. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कुणासाठी मेलो बाबा? यांच्यासाठी. ए गावकरी, माझी विनंती बरं का, एवढं तरी बदलाला का? पायाला हात लावून सांगते तुमच्या. इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पुढाऱ्याच्या, पैसेवाल्या, लाचाराच्या, भ्रष्टाचाराच्या हाताने फडकवू नका. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकवा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. तिरंगाची जाण त्या कुटुंबाला. काही किंमत नाही रे तुम्हा आम्हाला. त्या हातवर झेंड्यासाठी काय गमवावं लागतं. त्या आईला विचारायचं पोटचा गोळा दिला, त्या बापाला विचारायचं म्हातारपणाची काठी दिली, त्या बायकोला विचारायचं कपाळीचं कुंकू पुसलं, त्या लेकरांना विचारा. बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. तुम्ही आम्हाला काय दादा? आपण लय प्रामाणिक लोक. आपल्यासारखा प्रामाणिकपणाच कुठं नाही. आणि आमच्या देशात हजाराचं बंडल त्याच्या खिशात, त्याचं नाव दारिद्र्य रेषा. कळलं त्यालाच कळलं महाराज. लय प्रामाणिक लोक आपण. आपल्यासारखा प्रामाणिकपणाच कुठे नाही. आपण एवढे प्रामाणिक आहेत, आपल्यामुळं पानपोळीवरचा ग्लास, पानपोळी माहिती आहे? पानपोळी उन्हाळ्यात असते ना, पानपोळीवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. लोक लय प्रामाणिक आपण. किराणा दुकानदाराचा पियन, किराणा दुकानदाराचा पियन कायम सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती आहे गावलं इमानी महाराज. अरे लोक करोना तर इतकी नालायक वागली दादा. नव्हता म्हातारा पॉझिटिव्ह तरी केला. 3.5 लाख भेटत होते एका मड्याची. सोपं आहे? 10 रुपयाचा मास्क 50 ला ऐकला. ऐकला का नाही? तुम्ही सगळे मुके का पुढचे? मग काहीतरी खऱ्याला खरं म्हणाय शिकत जा.
नाही, आम्ही इथं नाही मारत. सभा बिबा असू दे की लगे असं वाटतं असं झोडपाव ह्याला खोट्याला लय राग येतो मला मारा. ही 20-25 तर गावाला नाही तरुण मंडळ. अरे व्हायचंय ना पोरांनो तर मावळे व्हा, कार्यकर्ता नको. गरज मावळ्यांची आहे, कार्यकर्त्यांची नाही. इतका राग येतो क्वाटरीसाठी कुंबडीसाठी. साहेब 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 भिकारी आहे का? पाया पडतो का साहेबाच्या? अरे कोण आहे दादा तुम्ही? अरे काय ताकद आहे तुमच्यात? अरे नवल वाटतं पोरांनो, नवल वाटतं त्या पोरांचं जे सत्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला थाट्यात जगावतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. अरे कौतुक वाटतं. स्वाभिमान आणि अभिमान करावे अशी तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे. वडापावचा गाडा टाकल, पाण्याची पट्टी टाकल, पण बापाला आणि माईला सामर्थ्यात जगवेल. स्वतः शिळं काही पण मायबापाला ताजं खाऊ घालेन अशी संतती माझ्या महाराष्ट्रात आहे. पण 2-4 नालायकामुळे त्यांचंही नाव जातं. काही काही 2-4 आहेत ना जानवर, गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जातात. तिला काय इतिहास सांगतो वर जाऊन तू? तुझ्या बापाची इस्टेट आहे का? तुझ्या आजीनं 7 नावावर केलता तुझ्या. आणि तिथला एक दगड रक्ताना माखलेला आहे आणि जनावर त्या दगडावर असं दिल काढितो. त्या दिलात बांध, तो बांध तुला घातला पाहिजे. तू भेट फक्त मला, भेटावी मला दिसावं निसता एखादा. अरे धर्माचं पालन करणं तुमच्या हातात आहे रे दादा. वय तरुण आहे, सळसळ तरत तोपर्यंत जगा ना. अरे थाटात जगा. बाटाशिवाय तर चप्पल नाही, टायटन शिवाय घडी नाही, आयफोन शिवाय फोन नाही, बुलेट शिवाय तर गावात नाही फिरायचं नाही. अरे आयुष करा, पण जी काही करायची ना ती स्वतःच्या जीवावर करा. बापाच्या जीवावर कुत्र्यासारखं तुकडं मोडू नका. बापाचं 1 करभर जाळला आणि पल्सर घेतली, आग लागू तुझ्या पल्सरला. अरे स्वतःनं कमाई केली आणि साधी हिरो होंडा बी घेतली ना, तुला बुलेट सारखी येते. हे डोक्यात घ्या. बापाच्या जीवावर आयुष करत जाऊ नका. आणि तुम्हाला सांगते बापा हो जरा सुधरून राहा. एकलता एक आहे मला पिटवतो का मग? सगळ्याच्या डोक्यावर नाचायला लागला ना तो. वय नसताना गोवा खातो, वय नसताना दारू पितो. अरे तुझ्या नावानं दुसऱ्या पोराला हाका मारतो. काय किंमत आहे दादा? चूक त्यांची नाहीच आहे. तुम्हाला जर कोण म्हणलं की नाही धर्म बदल तुला सरपंच करतो, तुम्ही धर्म बदलचाल पण सरपंच वाचाल. तुम्ही म्हणसाल धर्म काय पुन्हा भेटन, सरपंच की काय पुन्हा भेटत असते. इतके हलकट आहेत आपण. आपल्याला काही गरजच नाही. असं वागता नाही ना लय जळतो महाराज जीव. कधीतरी माझा शंभराच्या डोळ्यासमोर आला. 6 लाख हजार कोटींचं तख्त. आकडा पुन्हा एकदा ऐका. 6 लाख हजार कोटींचं तख्त माझ्या शंभू राजांना मुघल प्रदान करतायत. 10-15 कोटी नाही, किती? 6 लाख हजार कोटीचं तख्त शंभू राजांना मुघल प्रदान करतायत. 8 एकच है संभा हमारे सामने झुक जा. नजर झुकवायला एवढे पैसे? शंभू राजा आहे तो. मुघलांच्या हातामध्ये बांधलेला माझा राजा. झाडाच्या साली काढतात ना तशा अंगाच्या साली काढल्या होत्या. रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावरनं वाहत होते. रक्ताच्या चिकांडे उडत होत्या. आले झालेल्या जखमेला त्रास व्हावा म्हणून हलकटांनी तिकटाची निधच सोडून माझ्या राजाच्या अंगावर केली जात होती. दर 2 तासाला दाबापट्ट्यांचा मार माझ्या राजाला होता. दर दिवसाला रोज एक अवयव कापला जायचा. हाताची बोटं, पायाची बोटं छाटली माझ्या राजाची. कानाचा शेंडा, नाकाचा शेंडा मारला माझ्या राजाचा. अरे जिभेचा चौडा कापावा, नाकाचा तुकडा मारावा. अरे काय अवस्था आहे माझ्या राजाची. पान कंठापर्यंत आलाय. संभा बात मान लो, जिंदगी से हाथ गवा बैठोगे. सिर्फ नजर ही तो झुकानी है. देखता है शिवा का बच्चा कब तक नहीं मानता है. सळई घेतली, आगे घातली, तळपती सळई नजरेत घुसणार आहे. 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पूछ रहा हूं संभा, बात मान लो, इस तख्त का शहनशाह बना देंगे. क्षणभर थांबलाय माझा राजा. मुघलांना वाटतं आता झुकतोय, मरेल काय. प्राण कंठापर्यंत आलाय. छाती फुगवली, नजर वर केली, वर मान करून सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, काय माझ्या जीवाची लाही करशी ते कर. जबेत अंगात
शेवटच्या रक्ताचा कण आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा शुभाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर जर झोकावला नाही या मातीत जन्माला आला. आदर करीत जा. हे तुमचं आमचं नाही दादा, कदर करत जा. धर्माचं रक्षण करण्यासाठी काहीतरी करा. वय तोपर्यंत करा रे दादा. आणि ज्याला हे हित समजलं ना त्याला जास्त काळजी करायची गरज नाही. आणि ज्याला आपलं कर्म समजलं त्याने देहाची तर काळजी करायचीच नाही. कारण कर्म जर सत्य असेल ना तर घातली या भया जे आपल्याला घडवतात त्यांचं देव बघून घेईल. कर्म फक्त योग्य ठेवा. माणूस कर्माने बांधलेला आहे. अदृष्टवलाडून संततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. आणि या कर्मामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेषण या संसारे बहुदुस्तारे कृपया पारि पाहि मत भज गोविंदम भज गोविंदम. हे ठरलेलं आहे. हे जन्म मृत्यूचं कारण कर्म आहे. केले कर्म झाले उपजले मेले. जैसे ज्याचे कर्म तैसे. म्हणून लय परमार्थ करायच्या भानगडीत पडू नका. कर्म फक्त सत्य ठेवा. देव आहे पण तुमच्या आमच्यात आहे. आम्ही फक्त दिखावा जास्त केला, कर्म कमी केलं. म्हणून विनंती माझी थोडे जागे व्हा. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो. भगवंताला आपलं हित कळतं. तुकोबारायांनी अभंग आईविषयी जरी म्हणलं असेल तरी अभंग हा तुकोबारायांनी आई हे प्रामुख्याने येग येग विठाबाई माझे पंढरीचे. पांडुरंगाला म्हटलंय माऊली आहे तू जगाची. आणि तू जर जगाची माऊली आहे तर तुला आमचं हित जाणवलं पाहिजे. आमच्या दुःखात तुला दुःख झालं पाहिजे. होतं ना दादा? का होत नाही? साक्षात पांडुरंग रडतायत. नामदेवराय विचारतात देवा अरे जगत व्यापक आहेस तू, जगत धनी आहेस तू, रडतोयस? नामा माझा चुका गेला रे, कमीत कमी त्याची हाडं तरी माझ्याकडे घेऊन ये. नामदेवराय म्हणतात देवा वेडायस काय, हजारो माणसं मेली, त्या चोखोबारांची हाडं कशी ओळखायची? पांडुरंग डोळ्यात पाणी आणून सांगतायत नामा प्रत्येक हाड कानाला लाव. ज्या हाडात ना विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ना नामा ते हाड माझ्या चोख्याचं असेल. देवालाही दुःख जाणवतं, फक्त भक्त चोखोबारायांसारखा असला. तुम्ही आम्ही परमार्थ केला पण वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य याच्यासाठी परमार्थ केला. पण अर्थात परमार्थ करा पण भगवंताने काहीतरी द्यावं म्हणून नाही. कारण आपला जर भाव नाहीये आणि तुम्ही प्रेम करताय, प्रेम फक्त भगवंतावर करा, बाकी कशावरच नाही. करी लाभाविना. जगात मायबाप देव आणि संत हेच निस्वार्थीपणे प्रेम करतात, बाकी कुणीच नाही. महाराज भगवंताला हित जाणवून येतं. काय येऊ नये? जनाईची जातं माझ्या देवानं वाढावं, तुकोबारायांची गुरु माझ्या देवानं राखावी, नामदेवरायाच्या घरी माझ्या देवानं यावं, तुकोबारायांचा संसार माझ्या देवानं पेलवावा. महाराज मुक्ताईसाठी माझ्या भगवंतानं यावं. ताकद आहे, अधिकार आहे, फक्त भाव आहे आणि प्रेम आहे, जास्त काही नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना देव नकळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे येर विना कळे, करतरी आवळे. तुका म्हणे भाव एक भाव काही लगे भाव पिता, काही लगे भाव पिता, काही लगे भाव पिता, काही
काही नाही हो देवा. मग हे जे तू आमच्यासाठी झटतोयस ना त्याचं कारण एक भाव आहे. तू कशासाठी करावा आमच्यासाठी पण करतोयस ना. सुदामाच्या घरी खायला अन्नाचा कण नाहीये. सुशीला माता रडून सांगते स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, थोडस मागा. देणार नाही? मागायला सांगा ना. आम्ही मागतोच. सुदामा सांगतात मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे त्याला माहित आहे. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. सुदामा काय सांगतायत मला माहित आहे की त्याला माहित आहे त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे. समजून घ्यायचं बरं का थोडं. मुरारी बापूंचे एक सुंदर मुरारी बापू बरं का त्यांचं एक सुंदर काव्य आहे. एक शेर जे कायम म्हणतात ते फार कॉम्प्लिकेटेड आहे पण फार सोपा अर्थ है. अगर वो पूछ ले हमसे कि क्या गम है, अगर वो पूछ ले हमसे कि क्या गम है तो फिर क्या गम है. अगर वो पूछ ले हमसे. बघा डोकं फक्त जागेवर ठेवा. अगर वो पूछ ले हमसे कि क्या गम है तो फिर क्या गम है. अगर वो पूछ ले हमसे. दोन अर्थ. एक तो विचारणारा एवढा मोठा आहे की दुःख करण्यात मजा नाही त्यानं विचारलं हे सगळं. आणि दुसरं कारण आहे आता सांगण्यात काय मजा आहे जर त्याला न सांगता कळत नाही. त्याला न सांगता कळलं पाहिजे की माझी अवस्था काय. हे सुदामा सांगतायत त्याला माहित आहे की मी कुठल्या अवस्थेत आहे. मला सांगायची गरज आम्हाला नाही. दम आम्ही लगेच देवाला बोंबलत बसतो. धीर आहे का आपल्याला? आपल्याला तरी आहे का? आपल्याला कीर्तन झालं की लगेच 2 मिनिटात पाकिट भेटावं वाटतं. दम आहे का? पण हे आपलं प्रारब्धान आहे. याचा आणि याचा काही संबंध नाही. धीर या वर्षी माळ घातली की पुढच्या वर्षी महाराज वाटतं. आज नारळ पडला की उद्या देव पाहावं वाटतं. एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई मी एक झाड लावलंय रोज खत घालतो रोज पाणी घालतो पण झाड वाढत नाही. ऐ श्रीशंकर शक्य आहे का? ऐ गडी शक्य आहे का? वाढलं पाहिजे की नाही? सायंटिफिकली वाढलं पाहिजे की नाही? मी म्हणलं वेडायस का तू? वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई रोज खत घालतो रोज पाणी घालतो रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही. म्हणजे काय चुकलं का? कोणाचं चुकलं माझं का त्याचं? काय चुकलं? उपटून हे लोकांच्या उपटायच्या सवयीमुळे चांगलं होत नाही महाराज. तसं नाही. ही जी सवय ना उपटा उपटीची हे लय बेकार आहे. थोडा धीर धरा रे. संयम ठेवा. कोरोनाचा विषाणू दिसला का? नाही. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा. देव तारतो. तरले तरती हा वरवसा नाम धारकाचा ठसा. राम नामाची दगड तरली. खरंय का? ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून बी आहेत. मेले नाही. अख्खा गाव काय रामाचं नसतं. 2-4 तरी रावणाची. आता एवढा सुंदर कार्यक्रम लोंढे कुटुंबानं केला. अख्खा गाव चांगलं म्हणणार पण 2-4 खौट बोलणार का नाही? त्याला काय असते? पैसा कटतरी खर्चायचा. अरे मूर्खा तुझी माय मेली तेव्हा तू काय केलं रे? माझं म्हणणं एकच आहे चांगलं होत नाही तो वाईट तरी. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हाती घोडे सिंह लांडगे सगळे पळून जातात पण एक चिमणी चोचीमध्ये पाणी घेते आणि जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? विझल. लोक हसतात नावं ठेवतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? चिमणी तू चिमणी तुझ्या चोचीतला पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का? चिमणी म्हणते खरं आहे दादा तुझं. माझ्या चोचीतला पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं. म्हणून आपलं नाव सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे. आपलं नाव लोकांना नावं ठेवण्यात नाही लोकांना मोठं करणाऱ्यात असलं पाहिजे. आपलं नाव हे सत्कर्मात असलं पाहिजे दुष्कर्मात कधीच नाही. फार महत्वाचं आहे. हे छोटी छोटी कर्म आहेत ना थोडासा विचार करा. उद्यमन ही सिद्धंती कार्याने मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण गेलं असं कधी ऐकलंय का? मग न सत्य कर्म करता तुम्हाला पुण्य लागलं असं कधी ऐकलंय का? थोडा धीर धरा. संयम ठेवा. सुदामा सांगतायत मला माहित आहे का
कळो आले अंतर, त्याला माहित आहे जाणे माऊलीचे, त्याला माहित आहे. थोडा धीर धर, बायकोचा हट्ट आहे, सुदामा जाताय पण मागत नाही. 4 दिवस सुदामा भगवंताच्या घरी आहेत, सोन्याच्या सिंहासनावर आहेत, सोन्याचा मुकुट माथ्यावर आहे, मोत्याचे कपडे आहेत, दागिने आहेत, पण मागण्याची इच्छा नाहीये, कारण मनात विश्वास आहे. सुनते ही तोडे चली आई मोहन लकाया गले से सुदामा को मोहन लकाया गले से सुदामा को मोहन हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा ये मेहमान कैसा अजीब भगवंतानं सिंहासनावर बसवलंय, पंचपक्वानाचं जेवण आहे, सर्व भगवान आनंदाने खातायत, पण जाताना भगवंताचं सगळं माघाऱ्या देऊन स्वतःचं फाटकं धोतर घालून जात. विश्वास आहे देवाला कळेल, आणि हा विश्वास एवढा प्रबळ आहे, देवाला न मागितल्यामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात भगवंताने अख्खी सोन्याची नगरी सुदामाला अर्पण केली. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पेढेला, हरे गोष्टी भर पोहे घेऊने त्याचे भेटीला गेला. हे शुद्ध भाव देखून या गाव सुनिया देता, भाव देखून या गाव सुनिया देता. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. का तिथेच का? कारण विश्वास आहे. काय विश्वास आहे? अभंगाच्या Hare
शेवयाची जाती ओंकार गुरुजी बसा. ऐसी कळवळ्याची जाती आईच का? प्रश्न काय? आईच का? महाराज तुम्ही बसता इकडून. आईच का हा प्रश्न आहे. अहो तीच आहे हो, तीच का? त्याचं कारण आहे करीला भावीना प्रीती. म्हणजे बाकी सगळे स्वार्थी प्रेम करतात हो, अर्थात करतात. अहो मला सांगा, महाराज लोकांना तुम्ही यूज तर फोन करता का जाऊस तर करता? काय कार्य करते हो, कुठे गेले रे? यूज तर करता का जाऊस तर करता? आणि एकदा कीर्तन झाल्यावर मारा नका तिकडं, खापा नका तिकडं मारा. एकतर तेव्हा रस्ता इतका खराब मारा. अरे हे मोडन नीट करा, तेवढा 8 किलोमीटर रस्ता महाराज. महाराज असा वरणच आणावा लागेल की दिवशी 4 खांद्यावर. लय अवघड आहे दादा, हे कलियुग आहे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, तुमच्या नावात प्रसिद्धी आहे, तोपर्यंत ही लोक तुमची आहेत. आता आमच्या पोरासोरांना वाटतं नुसता माझा बर्थडे आला ना, अख्ख्या गावाचा स्टेटस असतो, बर्थडे आहे भावाचा. आणि जल्लोष सांग अरे येड्या, तू पार्ट्या खाऊ घालतो म्हणून ती स्टेटस ठेवते. तू पार्ट्या खाऊ घालायच्या बंद केल्या, ह्या जाती तुझ्या मातीला येणार नाही. कोरोनात तरी कळलं असेल कुणी कुणाचं. करोडपती नवरा असू द्या करोडपती, पण सख्खी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मोत्या तवा त्याला कळलं, जिला सुकू सुकू म्हणायचं होती दुःखाचं कारण आहे महाराज. हे महाराज, पण मी तर म्हणते 2-3 वर्षात ना एकदा करोना आलाच पाहिजे. तुमचं काय म्हणणं? येऊ द्या. लय लोक माजली होती, लय उतरला. हा बासमती शिवाय तांदूळ खात नव्हता, आता रेशनचा खात आहे. त्याला माहित आहे पुढे हे बी भेटत नाही महाराज. लय बेक्का. आणि आम्ही तरी काय कमी माजलो होतो का? आमचा बी उतरला. आम्हाला बी वाटायचं महाराज आहे आम्ही, 10 माणसं पुढं 10 माणसं मागून काय कमी आहे आम्हाला. कोरोनात कळलं ही जी फॅन 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 करतात की नाही, कोरोनात कुणी नव्हतं महाराज. लय अवघड आहे. थोडी विनंती आहे माझी, थोडी तरी डोळे उघडा. कोरोनाच्या काळात जो वाईट वागला ना तो तर लक्षात राहिलाच, पण जो चांगला वागला ना तो कायम लक्षात राहिला. हे कायम लक्षात ठेवा. थोडी नीतिमत्ता शुद्ध ठेवा, थोडी स्वच्छ वागा, तळमळ पाहिजे. पहिलं सगळं पॉझिटिव्ह होतं महाराज. पहिली लोक प्रत्येक गोष्टीला एक पॉझिटिव्ह वेने घ्यायची. अहो पहिली गाणी सुद्धा पॉझिटिव्ह होती. आयरणी छाती वाटुला ठिणकी ठिणकी वागू दे, आभाळात माया तुझी अमावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चवरी वागी बर खाली, पिढा पिढा जाती धनी किरपा तुझी अमावरी सदा काळी राहू दे. आयरणी छाती वाटुला ठिणकी ठिणकी वागू दे, आभाळात माया तुझी अमावरी राहू दे. दिस जातील दिस येतील भोग सर सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सर सुख येईल. आजकालची गाणी ऐकली? आजकालची पोरांनो आजकालची ऐकवली नाही का? अरे लय पॉझिटिव्ह. काळी मैना दिसतेस तरुण, होईल करोना जाशील मरून. लोक तुला टाक
तेल करून घे ग प्रेम करून म्हणजे परमार्थानं काय पेटतंय काय गाणी महाराज अगो बाय पुढचं मला येतच ना अहो हे कळलं तरी महाराज काही गाणी निघाले ज्याचा अर्थ मला अजून कळला नाही बदाम बदाम कच्चा बदाम अरे कवा पकडायचा बदाम पिसाळले ना दादा लोक साधं साधं असं माझ्या पांडुरंगाची साधी बी गाणी असू दे पण वाजायला लागली ना दादा भला भला नाचला पाहिजे भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना आमचं जरा अवघड झालं सोपं सोपं करा रे तळमळ असू द्या आणि आपल्या संप्रदायाविषयी असू केवढी तळमळ नाथबाबाकडे एक माणूस गेला म्हणला 3 दिवसात देव दिसला पाहिजे शक्य माणूस म्हणला उभाट्या पैशात पुरी एवढा पैसा आहे माझ्याकडे फक्त देव दाखवा नाथबाबा म्हणले बरं दाखवतो देव देव दाखवतो गंगेला चला 3 बुटक्या मारा देव दिसल पहिली मारली दिसला का दुसरी मारली दिसला का नाही तिसरीला जेव्हा माणूस आज गेला नाथबाबाने वरून दाबून धरला आणि खालनं विचारलं दिसला का ते म्हणला वर आल्यावर दाखवतो दिसला मारायला लागलो देव दिसला का विचारताय देव दाखवायला लावला होता देवापाशी पाठवाय नव्हतं लावलं ही कुठली पद्धत आहे देव दाखवायची तुम्हीच म्हणले देव दाखवा असा म्हणजे मी तुम्हाला पाण्यात दाबून धरलं तुम्हाला काय वाटलं म्हणलं असं वाटलं कधी वर येईल तुमच्या गळ्याचं गोट घेईल नेमकं कसं वाटलं म्हणलं असं वाटलं कधी वर येईल आणि मोकळा श्वास घेईल नाथबाबा सांगतात जेवढी तळमळ पाण्यातनं बाहेर येण्याविषयी होती ना तेवढीच तळमळ जर पांडुरंगाच्या भेटीविषयी झाली ना तुम्ही साक्षात पांडुरंग असाल एवढी तळमळ पाहिजे आईसी कळवळ्याची
एवढी तळमळ आईची आहे हो, आईच आहे. कारण आहे तुम्ही आईला मारा तरी तोंडातनं आशीर्वादच निघतात. काय माय असेल महाराज, खरं समजा. या आईंचं जसं नाव आहे ना अनुसया, सेम तसं मातृत्व आहे बरं का. आज त्यांना 3 पोर आहेत. दत्तराव दादा, दिगंबर दादा आणि गजानन दादा. हे 3ही त्यांचे पुत्र आणि त्यांची मुलगी प्रयागबाई. म्हणजे बघा ना, 3 पोर आणि 1 पोरगी. पण मला खरंच या कुटुंबाचं कौतुक का वाटलं माहित आहे? त्याचं कारण आहे, खरंच इतकं कौतुक करावं. थोडं लागलं तर लागू द्या, थोडं राग आला तर येऊ द्या. पण जे करोडपती आहेत ना, करोडपती, ज्यांच्याकडे पेटवायला सुद्धा पैसा जास्त आहे ना, त्या लोकांच्या सुद्धा आईचं एवढं सुंदर स्मारक नाही महाराज, जेवढं सुंदर स्मारक आहे यांच्या आईचं. आणि आत्मीयता इतकी आहे ना दादा. अहो काय ती आई असेल, त्यांची आई असतानाच, म्हणजे अनुसयाबाई असतानाच 3 पोरं तर असू दे हो, त्या पोराकडे इस्टेट असू द्या, त्यात वाद नाही. पण आज त्या पोरांनी त्यांच्या बहिणीच्या नावावर सुद्धा इस्टेट केली आहे आणि त्यांच्या बहिणीला घर बांधून दिलंय. म्हणजे काय भाग्य असेल बघा ना, काय त्या आईचे संस्कार असतील. की तर आमच्या बहिणीला दर दिवाळीला साडी करायची म्हणली तर जीवावर येतो. बायको म्हणते 500 तिला खर्चायचे का. हे कौतुक करावं या पोरांचं दादा. जेव्हा त्या दादाने मला सांगितलं ना, मला म्हणलं माझा सुद्धा भाऊ करील का नाही याची गॅरंटी नाही. आयुष्यभर त्याला खाऊ घातलंय मी, म्हणजे बारकाय माझ्यापेक्षा. पण म्हणलं हे सुद्धा बायको आल्यावर म्हणली नाही खाऊ घालतो ती, म्हणजे काय उपकार करीत होती काय. सध्या या कलियुगात कुणाचीच खात्री देता येत. आज त्यांनी त्यांच्या बहिणीला 45-50 लाख रुपयाचा बंगला बांधून दिलाय. 4 एकर जमीन बहिणीच्या नावावर आहे, 2 प्लॉट बहिणीच्या नावावर आहे. प्रश्न पैशाचा नाहीये की त्यांनी पैसा दिला, प्रश्न आपुलकीचा आहे की त्यांनी आपल्या जीवातला वाटा तिला दिला. हे इतकं प्रेम आहे ना, आणि आयुष्यभर हे प्रेम टिकावं ही पांडुरंगाची प्रार्थना. आज त्यांनी त्यांची पोरं सुशिक्षित घडवली, यात वाद नाही. पण त्यांनी त्यांची पोरं सुसंस्कृत घडवली, हे तितकंच भाग्यवान आहे दादा. कोण टाकतं एवढं मंडप. अहो उलट माझी तारीख यांनी संध्याकाळची घेतली होती, पण मला पण लग्न आहे दुपारी एक, आणि ते लग्न करून मला पुढं कीर्तनाला जायचंय. त्यामुळे मी त्यांना म्हणलं की दादा मला काही ते लग्न करून तुमच्याकडे यायला जमणार नाही बाबा, एक तर कीर्तन कॅन्सल करा नाही तर सकाळचं घ्या. ते म्हणले तसं नाही ताई, सकाळचं घेतो. माझ्या एका हट्टामुळे त्यांचा 2 ते 2.5 लाख रुपये खर्च वाढला. पण त्यांनी एका सेकंदानं किंवा एका शब्दानं सुद्धा मला म्हणले नाही की ताई असं झालं तसं झालं. एवढा सुंदर मंडप, एवढा समाज. अरे हे जाऊ द्या, मरू द्या. अहो काय सुंदर त्या आईचं भाग्य असेल खरंच. काय त्यांची पोरगी म्हणा, त्यांची पोरं म्हणा. आज 70-75 वर्ष आमच्या आई जगल्या आणि नंतर गेल्या. खरं आईविषयी काय प्रेम असावं ना, या लोंढे कुटुंबाकडनं शिकावं महाराज. इतकं सुंदर प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. मी कीर्तन कराय व्यासपीठावर खोटं बोलणार नाही. लय श्रीमंताच्या माया मेलेल्या बघितल्या नाही, लय बघितल्या रे, लय बघितल्या, लय. काही किंमत नाही लोकांना आईची. आणि महाराज लोकांना 25च्या ऐवजी 35च्या ऐवजी 50 देते, पण म्हणणार सुद्धा नाही की आमची आई अशी होती. त्यांना फक्त दिखावा करायचा असतो. पण खरंच ही आई फार भाग्यवान असणार आहे. जिथं कुठं अनुसाईबाई असतील ना, जिथून कुठून बघत असतील ना, आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातनं वाहत असतील. त्यांना अभिमान वाटत असेल की अशी संतती मी माझ्या गर्भात 9 महिने सांभाळली, जिनं माझ्या श्राद्धाचा कार्यक्रम एवढा भव्य केला. कौतुक करावं. शेवटी माय. पण आज किती बोललं ना, किती केलं ना, तरी जो दुःखाचा डोंगर आहे ना, त्यातला कणभरही कमी होणार नाही. कारण माय ती माय असते. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, ओ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, ओ सबसे सबसे
मा 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 वाटतं देवाला ही नवलाई, आई नावाची वाटतं देवाला ही नवलाई, साक्षात पांडुरंग परमात्मा स्वतःला म्हणून घेतो विठाई. काय ताकद आहे महाराज आईला. आता माझा फुटी वारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आईने आयुष्यभर त्रास सहन केला, आता वेळ आहे परतफेड करण्याची. हा कार्यक्रम याच्यासाठी नाही आम्ही ठेवला की आम्हाला सांगायचंय की आमचं आमच्या आईवर फार प्रेम आहे. हा कार्यक्रम आम्ही याच्यासाठीच हाटलाय की आम्हाला सांगायचंय आमची वेळ गेली आहे, तुमची असेल तर जपा, कारण वेळ गेली ना की पुन्हा बोलण्यात मजा नाही मावली. जपा जपा, फार गोड असते माय. का ग माय, तुझ्या लग्नाला 30, 35, 40 कितीही वर्ष होऊ द्या, पण तुम्ही माहेरी आलात ना की तुमच्या डोक्यावरनं हात फिरवणारी तुमची माय असते. तुम्हाला लोणचं बांधून देईल, पापड्या बांधून देईल, कुरवड्या बांधून देईल, लाडू बांधून देईल, पण देईल महाराज ती माय असते. फार गोड असते. आईसारखं दैवत या जगामध्ये नाही महाराज. जगामध्ये कुणी किती मोठा झाला आपल्या आईपेक्षा मोठा होत नाही. आपली आई वारली त्यांना समजावं, सुखाचा समुद्र आटला, जगातलं सुख संपलं, त्याची आई वारली. ऐसे कहो चीज जो यहाँ नहीं मिलती, सुख मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. या जगात सगळं पुन्हा मिळेल परंतु आई मिळणार नाही. तुम्ही रात्री बेरात्री या दादा हो, दरवाजा उघडणारी तुमची बायको नसते, तुमची माय असते. दिसत नाहीये तुमच्या आईला, पण तुमची आई तुम्हाला विचारते बाळा जेवलास का? तुम्हाला वाटतं अशिक्षित आहे माझी आई, राहायचं कळत नाही माझ्या आईला, फटकळ आहे, बोलायचं कळत नाही, पण माय आहे दादा. पण आता विनंती आहे बास, पंचपक्वान नाही पण शिळ तरी आईला खाऊ घाला, बंगल्यात नाही पण झोपडीत तरी आईला सांभाळा. किती परमार्थ करा रे दादा, किती वेद उच्चार, किती उपनिषद उच्चार, किती मंत्र उच्चार, किती कीर्तन करा, आणि मायबापाला त्रास द्या, काही फायदा नाही तुमच्या परमार्थाला. आता परत फेडीची वेळ आहे महाराज. एक 7वी 8वीचं लेकरू आहे, फार छोटस आहे का, त्याला माहित नाहीये. आईला हट्ट करते, आई मला शाळेत जायचंय, आई शाळेची पोरं यात्रेला जत्रेला जाणार आहेत, माझी विनंती आहे आई मला हट्ट आहे माझा, मला पैसे पाहिजेत, मला जत्रेला जायचंय. आई म्हणते बाळा पैसा नाहीये ना माझ्याकडे, काही कराय, सगळी पोरं जातात, मलाही जायचंय. आईने रानात जावं, दिवसभर मरमर मरावं, उन्हात तानाचं काम करावं, मोलमजुरी करावी, पैसे जमवावे आणि लेकराच्या हातात द्यावे. एकाला सांगावं बाळा जायचंय ना तुला जत्रेला, माय महाराज स्वतःच्या लेकराला कमी पडेल असं आवडेल तरी कसं तिला.
तुम्ही कधी आजारी पडलात ना, तुम्ही अंथरूण ओलं करायचात ना, ओल्या अंथरुणावर तुमची माय झोपायची आणि कोरड्यावर तुम्हाला झोपवायची. तुम्ही कधी आजारी पडलात ना, तुमच्या तापीसाठी तुमच्या सर्दीसाठी रात्र रात्र तुमची माय जगायची. तुमच्या आईचं दूध आहे ना, अरे तिच्या रक्ताचे 2 थेंब वाटतात तेव्हा दुधाचा 1 थेंब तयार करतो. ती गरोदर असते ना, तुम्हाला चालत नाही म्हणून ती गोड खात नाही, तुम्हाला चालत नाही म्हणून ती तिखटही खात नाही, तुम्हाला चालत नाही म्हणून ती कडकही खात नाही. अरे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तिला आवडणारी गोष्टही त्याग करते. अरे तिला नुसतं म्हणून बघा, तुला हे खायचं का ग? ती जर गर्भवती असेल ना, अरे तिच्या जीवाच्या पलीकडे जरी तिला आवडत असेल ना, तरी ती खाणार नाही, कारण तिच्या काळजाचा तुकडा तिच्या पोटामध्ये वास करत असतो. एवढा त्याग ती तुम्हाला जन्माला घालण्यासाठी करते. किती त्रास आहे. अरे ज्या हिरोईनचं तुम्ही सौंदर्य म्हणून पिक्चर बघता ना, तुमची माय तिचं सौंदर्य तुमच्यासाठी त्याग करते. बाळ जन्माला येते ना, तेव्हा बाईचं शरीर आपली आपण वाढतं, बाईची केस गळतात, पण माय विचार करत नाही कोण बघतंय शरीराकडं, कोण बघतंय केसाकडं. माझं लेकरू आहे, माझ्या हातात आहे. स्वतःची नाळ तोडून जन्माला घालते ना, ती माय असते. तुम्हाला तुमची बायको सुंदर दिसावी अशी वाटते, कधी विचार केलाय? अरे तुमची आई ही फार सुंदर होती रे, पण तुम्हाला जन्माला घातलं ना, तेव्हापासून तिनं तिच्या सौंदर्याच्या पलीकडे तुमच्या जीवाचा विचार केला. कधी विचारा सायंटिफिकली माईला किती त्रास असतो ज्यावेळेस माई लेकराला जन्माला घालते. उभा राहिलेल्या जाग्यावर चक्रा येतात, ढवाळे लागले ना, अरे साधा फोडणीचाही वास सहन होत नाही. दर तासाला उलट्या होतात, पोटात दुखतं, डोकात दुखतं, शरीर दुखतं, उठता येत नाही, बसता येत नाही. नवरा साधा विचारतही नाही. पहिल्या महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत माय त्या लेकराला अशी सांभाळते. कधी विचार केलाय किती त्याग केलाय तुमच्यासाठी आईने? तुम्ही एखादी गोष्ट मागा, हट्टाने मागा, जीव घाण ठेवेल पण दे. फार सायन्स करता ना, म्हणून तुम्हाला सांगते, सायंटिफिकली फार त्रास सहन केलाय तुमच्या आईने. ही शिकलेली पोरं आमची थोडी सुटावर बूट घालायला शिकली की स्वतःला शहाणे समजतात, अक्कलवान. मायबापाला अशिक्षित समजतात. 10 माणसात मायबापाला किंमत देत नाही. तुला काय कळतं का? गप ग म्हणणारी जात जन्माला आली. दादा माणसात बोलत जात जाऊ नकोस, बोलायचं कळत नाही तुला. इज्जत घालवतेस माझी माणसात. 4 माणसात तुझी माय बोलली की तुझी इज्जत जाते. अरे त्याच माईने तुला तिचं दूध पाजून बोलायला शिकवलं, तेव्हा तुझी इज्जत कुठे गेलती रे? तिनं बोलायला शिकवलं म्हणून तू बोललास, हे लक्षात ठेव. आता 4 माणसात ती बोलली तर तुला झोंबत. हा तुझा बाप शेतकरी आहे, तुझ्या बापाला नाही सुटावर बूट घालता येत, धोतर घालतो तुझा बाप, मग वेडा आहे, मूर्ख आहे. अरे त्याच बापानं तुला वाढवलं ना, त्याच बापानं हाताला धरून चालायला आणि बोलायला शिकवलं ना, त्याच बापानं खांद्यावर बसून हे जग दाखवलं ना. जाणीव ठेवत जा. पोरगा हट्टा करताय आईकडे, आईनं दिवसभर रानात काभार कष्ट केलंय, पोराच्या हातात पैसा ठेवलाय, जा बाळा जत्रेला. पोरगा पहाटे लवकर उठलाय, आई जत्रेला जायचंय, आनंदी आहे, मित्र आलेत दारात, आई पटकन डब्बा बांध, जत्रेला जायचंय. आईनं कसा बसा डब्बा बांधावा, लेकराच्या हातात द्यावा. लेकरू उपाशी आहे, मला थांब रे, दूध तरी पिऊन जा, खाऊन तरी. आई माझी लेकरं वाट बघताय, मित्र आहेत, पटकन चुलीवरचं पातीला गरम तसंच घ्यावं, हाताला चटका बसावा, तसंच दूध ग्लासात वाचावा, ग्लासभर दूध पोराला प्यायला द्यावं, पोरानं प्यावं निघून जावं. दिवसभर जत्रेत फिरावं, माघारी यावं. आईने विचारावं कशी होती रे जत्रा बाळा? फार गोड होती आई. काय केलं जत्रेत? खेळ खेळलास? नाही आई. पाळण्यात बसलास? नाही आई. खाऊ खाल्लास? नाही आई. खेळणी घेतलीस? नाही आई. पैसे खर्चलेस? नाही आई. मग पैसे हरवलेस? नाही गाई. मग केलंस काय? आई डोळे झाक ना. आईनं डोळे झाकायचे. आई हात पुढे कर ना. आईनं हात पुढे करावे. आईनं हात पुढे करावे आणि त्या 7वी 8वीच्या आज्ञाने निरागस लेकरानं जत्रेतनं आणलेली पक्कड आईच्या हातावर ठेवावी आणि आईच्या डोळ्यातनं टचकन पाणी यावं.
आईनं लेकराला उराशी धरावं, तिच्या डोळ्यात लाशोर डोळ्याचा लेकराचा माथा ओला व्हावा. आईनं विचारावं, बाळा तुला माझ्या हातातले चटके दिसले ना रे, 9 महिने गर्भात सांभाळून कला सोसून तुला जन्माला घातलं ना, पांग पिटलं रे बाळा, तुला माझ्या हाताचे फोड दिसले. आणि ती लेकरं या अनुसया बाईची आहेत महाराज, जिला आईच्या हाताचे चटके दिसले. त्या अनुसया मातेच्या पोटी जशी ब्रह्म विष्णू आणि महेश जन्माला आले ना, तसे अनुसया आईंच्या पोटी ही 3 लेकरं जन्माला आली, ज्यांना आपल्या बापाच्या पायाचे चटके आणि आईच्या हाताचे चटके दिसले. महाराज विनंती आहे, कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, आईचं श्राद्ध आहे म्हणून सांगते. किती मोठे व्हा, तुमची माय तुम्हाला फोन करून विचारते, जेवलास ना? बायको स्वार्थापायी प्रेम करेल, पण माय आईची कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. एकदा माय गेली ती फार जुनी कविता आहे बघा. आंबरून वासरले चाटतेच बाताया तेव्हा मली तिच्या मनी दिसती माझ्या. एक सुंदर शेवटची ओळ आहे त्याच्यात. म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझी पोटी. तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझे पाय, तेव्हा मले पायामध्ये दिसती माझी आंबरून वासरले. आया माया सांगत होतो जवाना, दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी वतून मले पाजत जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसती माझी आंबरून वासरले. एकदा वेळ गेली. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या ठीक आहे. संतांनीही तुमचा आमचा भार वाहिला आहे, घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती. तो का म्हणे माझे तुम्हा. जसं 9 महिने आईने गर्भात सांभाळून लेकरा जन्मात घालून त्याचा भार वाहिला ना, पांडुरंगाने आणि संतांनी तुमचा आमचा भार वाहिलाय. आता आपलं कर्तव्य आहे की तो नामचिंतनाने तो भार हलका करा. नामचिंतनाने सगळं तरी. एकदा रावणाला कळलं की राम नामाची दगड तरली. रावण म्हणला, राम राम काय करता रे, मी काय कमी, 80,000 बायका, 1,00,000 पोरा, 1,15,00,000 नातू, आकेला कसोने 33 कोटी दोबंदी काढ्यात नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला असा रावण. राम नामाची दगड तरली, यात नवल नाही, माझा सुद्धा दगड तारणार. इज्जतीचा प्रश्न होता. सोन्याचं कमंडल घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. शिरसमकर रावण नावाचा दगड पाण्यात तारला का बुडला.
हा बुडला. रावण नावाचा दगड बुडला. माय बापा हो, रावण नावाचा दगड तारला. तुम्ही म्हणसाल एक तर तू महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. खरं सांगू का, मला लोक महाराज समजतच नाही. एकतर माझं राहणीमान कीर्तन जर सोडलं तर लय साधे. मी कधीच असे पांढरे कपडे वगैरे वगैरे असं घालून फिरत नाही. हाय त्यानं शेल्फीचा लय त्रास आहे मला, त्यातनं अजून असं फिरल्यावर मग तो बॉम्बला. त्याच्यामुळं फार साधं, वळकू येत नाही तुम्हाला. मला माझ्या मैत्रिणी म्हणतात, अक्कल आहे का म्हणतात तुला, तुझं वय काय, तू करती काय. अगं तुझ्या वयात असं स्कूटीवर भुरभुर भुरभुर फिरायचं, जरा हिकडनं झटका जरा हिकडनं झटका मारायचा, असे फॅशनेबल कपडे घालायचे, ती दिलं सोडून आणि डांगऱ्यागत कंबर बांधून ही छली छलच करायची. म्हणजे कसं आहे लोकांचं, मटण चावना झाली म्हणून माळ घातली त्यो महाराज, आणि आम्ही तरुण वयात परमार्थ करतो आम्ही पोतराज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला, करीन तरी काय, तो तपच करणार, आता दिसनाच ना तो योगी. आणि आम्ही जरा फटकन बोलतो तर आम्ही भोगी. पोरगी कीर्तनात नाचलेली जमत नाही, पण वरातीत नाचली तर सुशिक्षित. असे डोळे फुटले पाहिजे दादा. चांगलं दिसत नाही तुम्हाला, वाईट कसं रे दादा. थोडं डोळे उघडा, माहित आहे जाणार आहे, सावध व्हा. रावण नावाचा दगड कलियुग आहे, तरला. रावणाची बायको म्हणली होय होय, तुम्ही किती चालीचे फक्त मला चांगलं माहिती, म्हणजे ठाईचे का उडत्या चालीचे. मग चौतारातले तुम्ही तुमचा त्रिता लागला कसा. ती म्हणला स्वान लय कुठं हुकली सांगत. दगडावर रावण नाव होतं खरंय, दगड तरला आव खरे, पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हटलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. आता विचार करा, रामाच्या शब्दाने जर रावण नावाचा दगड तरला तर रामाच्या नावानं तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का. तुम्हा संतांवरी सगळं काही तरेल, फक्त विश्वास ठेवा आणि मुखात भगवंताचं नाम. पुरुष मंडळी हात वरी करा. कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, ज्याला वाटतंय की मी हाय त्यानं वर करा. कळलं त्यालाच कळलं. अंडरलाईन दिस वर्ड प्लीज. पुरुष उभा राहिलेले, ज्याला गॅरंटी आहे त्यानं वर करा. राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद खाली कोणी घ्यायला सांगितले. खाली कोणी घ्यायला मी सांगितले का वर का नाही कोणी सांगितले. नाथ बाबा सांगतात ना ऐकती तुम्हीच बोला, मी नाही. माझं झोंबत महाराज तू का म्हणे मेलो सांगत आहे. हे नित्यांचं ऐकलं नाही, माझं कुठं ऐकणार आहे. बोलल्यावर लय रागीन, पण बोलल्याशिवाय सोडणार नाही. तिथं एवढं गवाळ जमलंय, ह्यातलं निमच कीर्तन ऐकाय आलंय. निम तर एकाच कामासाठी आलंय, पोरगी कशी असं. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची.
नाकाच्या जागेवरच नाक आहे, डोळ्या जागेवर डोळे. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येत जाऊ नका. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जा, कारण कीर्तन ही परंपरा मोठी आहे महाराज. इथं मी काय आणि अजून काय सांगणार एवढंच आहे. सांगतो तुम्हाला बजारे विठ्ठला नाही तरी गेला, फक्त सांगण्याची पद्धत वेगळी आहे. छोटा मोठा गाजलेला नावाजलेला असं काही कीर्तनकार नसतो. कीर्तनकार कीर्तनकारच असतो, हे समजून घ्यायचं. फक्त प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. पण हा छोटा हा तुम्ही महाराज बघून किंमत देता. काय काय सप्ते सुद्धा वशिल्यावर चालतात. ज्याचा जिथं वशिला तिथं गायक, ज्याचा वशिला तो वादक. महाराज सुद्धा वशिल्यावर. त्यांना मी सांगतो थोडे कमी करा देवाच्या दारात. वशिल्याचा अर्थ माहिती हे काय काय येड येतं. पंढरीला सुद्धा व्हीआयपीला जातात, रांगेनं नाही. तू व्हीआयपीलाच वर जाणार. वशिला माहिती माझा बाप सरपंच आहे, मग देवाच्या दारात. माझा सासरा आमदार आहे, मग त्याचा तुझं काय. वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना दिलेला मान म्हणजे वशिला. कळला त्यालाच कळला. पण इथून पुढे सामर्थ्यावर मोठे व्हा. स्वतःचं नाव एवढं मोठं असावं की आपल्या नावावर लोकांनी जगावं, लोकांच्या नावावर आपण जगावं. एवढं कमकुवत कधी वागायचं नाही दादा. मी या साहेबाचा आहे म्हणण्यापेक्षा मी साहेब हे म्हणण्यात मजा आहे. पोरास्वरांना सांगते मी याचा कार्यकर्ता आहे, अर्थात नाही. अरे मी स्वतः आहे. होई ना भिकारी पंढरीचा वार करी, राजयाची कांता काय भिका मागे मनाची जोगे. आम्ही दैवाचे काय गरज आहे. गरजच नाही हो दादा. भले तरी देव कासेची लंगोटी, नाठाळांच्या माती ही ताकद आहे ना. पण आम्ही पैशाच्या पाठी लागलो. विपदो नैव संपदों च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे. म्हणून जपायचं तर ही संपत्ती जपा. आता यांचं झालं तुमचं काय. मी तुम्हाला इशारा का केला माहिती, तुम्ही इशारा लय भारी करता. तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं भांडण लागावं आणि तेवढ्या दणक्यात पाहुणा यावा. तुम्ही पाहुण्यासमोर नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करता. कळलं त्यालाच कळलं. इशारा सर्व स्त्रियांनी हातावरी करायची. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर ऐकून घ्या. खाली घ्या, खाली घे ग माय. माझं तुमच्यावर लय प्रेम, मला तुमची लय माहिती. तुम्ही खालीच राहू द्या. पण एका ना एका माझ्या आईने, एका ना एका माझ्या वडिलांनी हाताने टाळी मुखाने ना, आणि मोक्ष पाहिजे ना तो इथे. तिने मुक्तीचारी साधिल्या देवाचे हे प्रेमाने हरिमुखे म्हणा. विठोप्पाच्या खोमा माझ्या पाकिटातले पैसे देते. फुटू द्या जोऱ्यात. पकवा भेटणार आहे आपल्याला. बांधून न्या पण वाजवा जोऱ्यात. उभं राहिलेले अरे वाजवा. अरे मी काय तुमची खुर्ची हाणली का काय. वाजवा
नाचावं सुद्धा इथंच. आमची म्हणते ताई मी नाचले असते ग पण माझं नाव रघुनाथ ना. तो कीर्तन झाल्यावर म्हणन तुझ्या अंगात लई संतील शिवली होती. तसं नाही ग माय, लोकांचा कसं विचार करतात. ही लोक दारू पिली तरी नावं ठेवतात आणि माळ घातली तरी नावं ठेवतात. गुरी बायको गेली हीच म्हणतात बरी दिली, काळी केली हीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचर्य राहू का? तुमचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे, परमार्थ कुठं करता. आवड देवाशी तू ऐका. लोकांना चांगलं सांगितलं तोंडावर म्हणतील चांगलं झालं, पाठीमाग म्हणतील वाटूळ व्हायला पाहिजे. दुःख सांगायला जात तोंडावर म्हणतील वाईट झालं, पाठीमाग म्हणतील असंच पाहिजे. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही महाराज. देवा सांगा सुख दुःख देव निवारील भूक. तुम्हा संतांवरी या लोकांना सांगूच नका, त्याला सांगा. आणि आज त्याच्या हातात आहे. आज 28 शुगरला पांडुरंगात विठ्ठल उभा आहे. त्याचं कारण आहे मायबाप. आणि त्या मायबापाची सेवा या लोंढे कुटुंबाच्या माध्यमातून इथं घडतीये. फार कष्ट केलं या कार्यक्रमाच्या पाठीमागे, फार आपाप कष्ट. एकतर मीच त्यांना लई त्रास दिलाय, लई दिला महाराज. शरद दादा कुठे गेले? हा इथंच आहे महाराज. ह्यांना तर इतका त्रास दिलाय. बिचारा दादा मला दिवसातनं 2दा फोन करायचे, त्यातले 2 बी मी उचलीत नव्हते. कारण कीर्तन असल्यामुळे इतकं सकाळ दुपार संध्याकाळी कीर्तन असायची. आणि दादा ताई आम्ही लय एक सुद्धा मेसेज 2 वाक्याचा नव्हता. प्रत्येक मेसेज 10 वाक्याचे असायचे शरदादाचे. कारण मी एका वाक्याला रिप्लायच देत नव्हते. इतका त्रास सहन केलाय त्यांनी. आणि इतके दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा एवढ्या उत्साहातेनं हा सोहळा केला. खरंच त्यांच्या कष्टाला सलाम आहे. त्यांच्या या कुटुंबाला पांडुरंग सुख समृद्धी ऐश्वर्य निरोगी जीवन देव ही पांडुरंगाची प्रार्थना. मनाला आनंद देईल इतका सुंदर त्यांच्या आजींचा स्मृती स्मारक त्यांनी बांधलंय. खरं सांगू, आज मी आहे उद्या नाही, कोण लक्षात ठेवेल न ठेवेल, पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आजींचं नाव, त्यांच्या आईंचं नाव, अनुसयाबाईंचं नाव राहणार आहे. हे त्या स्मारकांची ताकद आहे महाराज. त्या आईने जे कष्ट केले ते कष्ट फळाला आलं, ते सुकृत फळाला आलं असं म्हणायला हरकत नाही. नामा म्हणता या असावे कल्याण ज्यामुखे निधान पांडुरंग. त्या युक्तीनुसार पांडुरंग कुटुंबाला असंच सुखात ठेव, असंच धन दौलत समृद्धी ऐश्वर्य निरोगी सुख त्यांच्या घरामध्ये नांदो. आई वडिलांची सेवा अशीच त्यांच्या पुढच्याही पिढीकडनं घडत राहो. आईच्या आत्म्याला शांती लागो म्हणायची गरज नाही, कारण म्हणती जे वाचा या मोक्ष. एवढं सोपं आहे. म्हणून मोक्ष आहे कारण मार्ग योग्य अवलंबलाय. पांडुरंग त्यांच्या आईला चरणाशी जागा देऊ हीच पांडुरंगाची प्रार्थना. कीर्तनाबरोबरच रक्तदान शिबिरही आहे, चालू आहे. आणि ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी हे रक्तदान करावं. कारण अन्नदान, रक्तदान, नेत्रदान हे दानातले सगळ्यात 3 श्रेष्ठ दान आहे. त्याच्यामुळे आपल्यामुळे जर, कारण कोरोनात रक्तदानाची खरी किंमत कळाली. काही लोक फक्त त्या एका गोष्टीमुळे राहिली नाही. आज कुटुंब उद्ध्वस्त झाली. जर आपल्यामुळे कुणाचा जीव वाचत असेल तर आपल्यासाठी ती सगळ्यात मोठी पांडुरंगाची सेवा आहे. म्हणून जेवढं जमेल तेवढं रक्तदान करा. ज्याच्याकडे एक्स्ट्रा आहे ते जरा उतू येऊन घालवण्यापेक्षा लोकांना देऊन घालवा महाराज. कारण लय रक्त उतू येतं आपलं नाही तवा. फक्त जरा चांगल्या कामाला लागावं ही विनंती. तुम्ही एवढे जमलात, सकाळच्या कीर्तनाला कामधंदा सोडून तुम्ही इथे आलात. रात्रीला सगळेच जमतात बरं का शरद दादा, रात्रीला कामधंदे सोडून सगळेच जमतात.
पण तुमच्या आमच्यासाठी ही लोक कामधंदा सोडून आलेत. हे आपलं प्रेम आहे आणि हे आपली सार्थकता आहे बरं का. आणि तुम्ही आलात खरंच तुमचे मनस्वी आभार. असंच प्रेम आणि आशीर्वाद या कुटुंबावर राहू द्या ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. सुंदर सर्व कलाकार मंडळी, त्यामध्ये गायनाचार्य हरिभक्त परायण संतोष महाराज परंडे, त्याचबरोबर संतोष महाराज इथं कुठं गेले, हां संदीप महाराज हाके, मृदुंग महाराज मृदुंग सम्राट, उत्कृष्ट ज्यांनी मृदुंगाची साथ केली. भरत महाराज जाधव, दगडू महाराज ढोलमरीकर, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचबरोबर हरिभक्त परायण महाराष्ट्रीय नामांकित मृदुंगवादक आमचे गुरुबंधू असणारे ओंकार महाराज कागदे, ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे, तिथं उपस्थित आले त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचबरोबर गायनाचार्य संगीत विशारद संतोष महाराज परंडे, हरिभक्त परायण मंगेश महाराज हरण, हरिभक्त परायण विनोद महाराज गिरी, हरिभक्त परायण रंगनाथ महाराज पोटेकर, हरिभक्त परायण शिवाजी महाराज, हरिभक्त परायण मोटेसर, हरिभक्त परायण विजय महाराज सिरसम, या सर्वांचे मनस्वी आभार. या सर्वांमुळे हा कीर्तन सोहळा रंगदैवता आली. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम धनंजय महाराज बरं का, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. उत्कृष्ट सिस्टीम ज्यांनी लावली अगदी त्यांचे मनस्वी आभार. कार्यक्रमाला खारीचा ना खारी टावाटा ज्यांचा या कार्यक्रमात आहे त्यांना शतशः प्रणाम. त्या कार्यक्रमात एवढाच बोध घ्या की जसं या कुटुंबाने आपल्या आईवर श्रद्धा प्रेम दाखवली, तोच श्रद्धा आणि प्रेम तुमच्या आईवर असू द्या ही विनंती. माझ्याकडनं काही चुकलं माफ करा, चांगलं तुम्ही घ्या, वाईट ते परत द्या. ही सेवा तुमच्या चरणी अर्पण सेवेला विना. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. जय जय माऊली, जय जय माऊली. या ठिकाणी शेवट नान हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.